गरिबांसाठी पण म्हणजे त्या पोटाचा वगैरे विचार केलाय। एक नाश्ता पॅकेट आहे, सर्व आपल्या मोफत बस आहे तिथून। तेवढेच घ्या ताटात जेवढे बसेल पोटात। ट्रॉलीवरून 2 राऊंडच मारतात, जर आपल्याला काय पाहिजे असेल तर त्या 2 राऊंडमध्ये सांगायचं। ही मोठी पंगत बघा एकदम लास्टपर्यंत गेला हा हॉल, आणि खूप लोक एका टायमिंगला जेवू शकतात। डाळ भाजी वगैरे आलेत सर्व। नमस्कार मित्रांनो, मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कटा चॅनलमध्ये। काल आपण इथे शिर्डीला आलो होतो MSRTC बसने, का त्यानंतर भक्त निवासमध्ये स्टे केला। आपण दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेत, जर तुम्ही ते नसेल ना बघितलं तर पहिले नक्की बघा। आज वाजले सकाळचे 7:45 आणि आता आपण जात आहोत आपले साईबाबांच्या दर्शनाला। तिकडे किती गर्दी आहे, तिकडे काय वगैरे कसं आहे आपल्याला काहीच आयडिया नाही, कारण चाललोय मी फर्स्ट टाइम। आकाश आणि सागर आहेत, त्यांनी गेलेले आहेत, म्हणजे ते येऊन जाऊन असतातच, मग त्यांना काय आयडिया आहे तर आपण तिकडे जाऊ आणि बघू। पण त्याआधी आता भक्त निवासमध्ये आपल्याला काल रात्री जेवण नव्हतं भेटलेलं, पण सकाळी 8ला ते बोलले पोहे चालू होतात। बघू, जर पोहे असतील ब्रेकफास्ट तर ते करूनच पुढे जाऊया, नसेल तर आपण डायरेक्ट दर्शनाला जाऊया। इथे ही लाईन आहे ब्रेकफास्टसाठी, आणि इथे बघा अन्नप्रसाद पॉकेट आहे 5 रुपयाला, आणि पॉकेट भेटतात। पॉकेटात आय गेस पुरी भाजी असावी। एक नाश्ता पॅकेट आहे, त्यात पुरी भाजी आहे, आणि भाजी नेहमी चेंज होते ना दर दिवसाला, ही भाजी नेहमी चेंज होते। आज चण्याची भाजी, 4 पुऱ्या भाजी, आणि हे काहीतरी स्वीट आहे ना बर्फी। मित्रांनो, आता आपण ब्रेकफास्ट केलाय। ब्रेकफास्ट अवघ्या 5 रुपयाचा ब्रेकफास्टमध्ये आपल्याला 5 पुऱ्या भाजी आणि स्वीट होतं। हे खूप चांगलं इथे का आहे की फक्त 5 रुपयामध्ये म्हणजे गरिबांसाठी पण म्हणजे त्या पोटाचा वगैरे विचार केला इथे, आणि मस्त होतं। आता चाललो इथे दर्शनाला, वाजलेत 8:30। हे बघा साईबाबा हॉस्पिटल पुढे 1 किलोमीटर, साई टेम्पल 1, आणि प्रसादालय 2 किलोमीटर समोरच आहे बघा। डेपोची ते पोचलो आपण, इकडे काल उतरलो होतो, आणि इथे समोर आहे शिर्डी बस स्थानक। डेपो खूप मोठा आहे, चला आपण जाऊया पुढे। ते समोर आहे श्री साईबाबा हॉस्पिटल, आणि आता चालत पुढे आलतोय तर इकडे लिहिलंय की शिर्डी रेल्वे स्थानक 3 किलोमीटर आहे, कोपरगाव 16 किलोमीटर, आणि मनमाड रेल्वे स्टेशन 58 किलोमीटर। इथे भली मोठी इथे साईबाबांची इथे प्रतिमा आहे, आणि हा मोठा गेट। हे गार्डन आहे, आणि गार्डनचं नाव आहे शिर्डी नगर परिषद साई पालखी उद्यान। लिहिलंय साई कॉम्प्लेक्स, आणि इथे लिहिलंय उडुपी पंजाबी भवन। उडुपी पंजाबीच्या समोरच एकदम हे सर्व काउंटर आहेत। मोबाईल कॅमेरा लॉकर आहे, ते प्रत्येकी 5 रुपये, आणि इथे चप्पल फ्री आहेत। इथे आपण चप्पल काढू, आणि तुम्हाला बाहेर कुठे भेटेल ना, कारण बाहेर सगळ्या ठिकाणी अडवतात आणि बोलतात की पुढे काय फ्री वगैरे नाही आहे, इथेच काढून जावं। पण सगळी इथे गोष्टी आहेत। 5 रुपये पर मोबाईल, आपण चप्पल काढून दर्शनाला जाऊया। म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना लाडू प्रसाद विक्री केंद्र आहे, 20 रुपयाला 2 पीस भेटतात। आम्हाला ते वाटलं की 10 रुपयाला 1 पीसवाला पण असेल कुठे पॉकेट, पण आता सध्या ते आम्हाला कुठे दिसत नाही आहे। तर मित्रांनो, आता आपण दर्शन करून बाहेर आलो आहे। आपलं दर्शन आहे ना, आपण 9:15ला आतमध्ये गेलो होतो, लाईनीमध्ये वगैरे सर्व करून आपण 10:15ला बाहेर आलो आहे। 1 तासात पूर्ण आपलं दर्शन झालं। दर्शनाबद्दल बोललात ना तर म्हणजे आज गर्दी तेवढी नव्हती, कारण आपण म्हणजे पटपट लाईन जात होती पुढे, फक्त शेवटला फक्त थोडीशी गर्दी भेटली, पण दर्शन 1 नंबर झालं, खूप भारी वाटलं। सर्व शक्य झालं आपल्या आकाशमुळे, कारण आकाश यामुळे झालं शक्य सगळं खरंच। हां, कारण इकडे म्हणजे आम्हाला तिघांना पण एवढं काही जास्त आयडिया नाही इकडे कसं काय, ते आकाशने बरोबर नेलं। कारण स्टार्टिंगला ना आम्हाला तिथे प्रत्येक ठिकाणी असे ते बोलत इथे चप्पल काढा, मोबाईल ठेवा, पुढे अलाउड नाही, पण त्या बोलले की नाही पुढे आहे। आणि असं करत आपण पुढे गेलो, पुढे फ्रीमध्ये आपल्याला भेटलं चप्पल वगैरे। मोबाईलचे 5 रुपये होते, प्रत्येकी 5 रुपये मोबाईल लॉकर, आणि नंतर आपण दर्शन करून बाहेर आलो। त्यानंतर पुढे तिथे आजूबाजूचा परिसर पण फिरायचा होता, पण तिथे मोबाईल आपला आतमध्ये असल्या कारणामुळे आपण तिकडे दाखवू शकलो नाही। आणि बाहेर आलात तर बाहेरच्या परिसरामध्ये मार्केट इतके आहेत ना, मार्केट खूप म्हणजे खूप व्हरायटी आहेत मध्ये, तुम्हाला ज्या गोष्टी भेटतील त्या सर्व इथे अवेलेबल आहेत। आम्ही पण त्यातले लाडू, मनुका आणि पेरू वगैरे सर्व घेतलेत, आणि बाकी सर्व पण आहेत, पण प्रत्येक ठिकाणी ना रेट अलग अलग आहेत। जर तुम्ही इथे आलात ना 4-5 ठिकाणी पहिले चौकशी करा, मग तुम्हाला जिथे सोयीस्कर वाटेल तिकडे घ्या। आता वाजले 11:30, आणि आपण इथे प्रसादाला आहे, तिकडे आपण चाललो आहे। वाजले तिथे 11:30, बट इथे आम्ही रस्त्यावरती आलो, कारण प्रसादाला आहे ना थोडं बाहेर आहे पुढे। इथे गर्दी बघा किती आहे, हे बघा इथे ह्या बसेस आहेत श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी। आता ही इकडून आपली
भक्त निवासला वगैरे जाणार ही बस. हे सर्व आपल्या मोफत बस आहे तिथून. श्री साईबाबा समाधी मंदिर परिसर कारण आपण तर आलो आहे. त्या सर्व स्कूलच्या पिकनिक वगैरे आलेल्या आणि आम्हाला ते आतमध्ये पण भेटलेले सर्व पोरं. आता त्या परिसरावरून टोटल 1 किलोमीटरचं अंतर आहे. इथून आपण चालतोय ना तर इथे लिहिलं आहे वे टू प्रसादालय पार्किंग. इथे पार्किंग आहे या साईडला, लेफ्ट साईड पार्किंग. आणि आपलं इथून आहे सरळच जायचं आपल्याला. इथे प्रत्येक ठिकाणी असे ॲरो पण केलेत प्रसादालयाकडे जाण्याचा मार्ग. पुढचा इथे लेफ्ट टर्न मारलात की ते प्रसादालय. ते प्रत्येक ठिकाणी ॲरो पण केले त्यामुळे आपल्याला लक्षात येईल प्रसाद भोजनाकडे. टुवर्ड्स लेफ्ट. शिर्डीसं ज्याचे लागतीला पाय टळत्या पाय सर्व त्याचे, माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हरेल सर्व त्याचे. प्रसाद भोजनाकडे. इथून आपण एंट्री घेतल्यानंतर या साईडला आहे प्रसाधनगृह. इथे पार्किंग आहे, नो पार्किंग तरी लिहिलं आहे. श्री साई प्रसादालय बाहेर जाण्याचा मार्ग आणि तिथे आहे एंट्री. इथे आपण साईबाबांची प्रतिमा साकारली आहे आणि आकाश बोलत तिथे लायटिंग वगैरे असते संध्याकाळी. आणि इथे हे कारंजा बघ. हा गेटवरती एक मेसेज मस्त पास केला आहे, तेवढेच घ्या ताटात जेवढे बसेल पोटात. कारण पहिल्या दिवसापासून शेतकरी राबतो आणि बघा पूर्ण अन्न व्हायला 145 दिवस लागतात. माझे स्वच्छ ताट अभियान महिने लागतात पिकवायला, अन्न मिनिट लागतो फेकायला. पुस्तक, फोटो, देणगी काउंटर. आणि इथे कुटुंबातील 2 व्यक्तीसाठी जाणे डिस्टिंग म्हणजे हे नाही करू शकत, शेअरिंग नाही आहे. आणि तिकीट काउंटरवरती म्हणजे मोफतच आहे पण तिथे तिकीट घ्यायला लागते. आकाश गेला तिकीट घ्यायला. बघू आकाशने तिकीट काढलेत म्हणजे फ्री आहे पण आपल्याला काउंटर भेटले. 4 जणांचे तिकीट आहे. भोजन कक्ष. ताटामध्ये फक्त मीठ वाढलेलं आहे. एवढी मोठी पंगत बघा, एकदम लास्टपर्यंत गेला आहे हा हॉल. आणि खूप लोक एका टायमिंगला जेवू शकतात. इथे बघा असे हे ट्रॉली घेऊन त्यातनं पाणी सर्वांचे इथे ग्लास वगैरे भरतील ते. आता इथे आले भात, डाळ आणि चपाती. तर इथे भात आपल्याला भात तर वाढलं आहे. आता पुढे डाळ भाजी वगैरे आलेत सर्व. दोन भाज्या दिल्या आहेत, डाळ आणि भात. आणि आधी इथे चपाती वाटतात. ते बघा आता ऑलमोस्ट जेवण झालं आपलं. चपाती, ही कडधान्याची भाजी आहे, बटाट्याची भाजी, डाळ भात आणि मीठ. इथे बघा हे शिरा वाटतात, स्वीट, जेवायला स्वीट. तर मित्रांनो आपण प्रसादालयामधून जेवण करून आलो आहे. जेवण होतं ना 1 नंबर होतं. आणि मेन म्हणजे पोट भरला. आणि हा एक सांगायचं झालं तर आतमध्ये ना फक्त ते ट्रॉलीवरून 2 राऊंडच मारतात. जर आपल्याला काय पाहिजे असेल तर त्या 2 राऊंडमध्ये सांगायचं, नंतर राऊंड मारत नाही. आता मी आणि ते सागर दोघं बाहेर आलो आहे. बाकीचे तर म्हणजे प्रथमेश आणि आपलं आकाश ते दोघं जेवतातच आहेत. सागर तुला कालचं आवडलं की आजचं? हा खरंच कालचं होतं ना माझ्याकडून म्हणजे त्याला 3 ते 4 पॉईंट 10 पैकी. आजच्या 10 पैकी 10 मार्क. आणि एक खूप चांगले की म्हणजे मोफत आहे, म्हणजे गरिबांपासून सर्वांना या भोजनाचा लाभ घेता येईल. आणि आतमध्ये खूप म्हणजे खूप मोठी व्यवस्था आहे. आई 10 ते 12,000 लोक पण बसून जेवू शकतील एवढी जागा आहे ती. आणि ते म्हणजे आणि 2 भाज्या होत्या, वांगे बटाट्याची होती आणि आतमध्ये ही होती मसूरची भाजी होती. मसूरची भाजी म्हणजे माझी फेवरेट. ती डाळ भात सर्व मस्त वाटतं. आणि तो शिरा होता ना तो पण मला लय भारी वाटतं, एकदम नरम होता. आणि ते सर्वात मोठा स्टॅच्यू आहे साईबाबांचा. तर मित्रहो आता आपण प्रसादालयामध्ये जेवण तर झालं आहे. आणि इथून बाहेर येऊन ना बस असतात. तर बसचा आम्हाला एक्झॅक्ट टाईम माहीत नाही. इथून बस तर असतात म्हणजे इथून आपले साईबाबा मंदिरापर्यंत जायला किंवा भक्त निवास वगैरे जाण्यासाठी. आणि त्या मोफत असतात. आता जर आपल्याला टाईम माहीत नसल्या कारणामुळे इथून आपण चालत जातो आहे परत. जर मध्ये बस भेटली तर त्या बसने जाऊ किंवा चालत जाऊ. हे बघा इथे सर्व लक्झऱ्या वगैरे थांबलेल्या आहेत. जर तुम्ही प्रायव्हेट लक्झरी वगैरे आलात ना ते बघा तुम्हाला इकडे सगळं उतरवतात. आणि इकडे बुकिंगसाठी आहेत ओम साई ट्रॅव्हल्स,
ना इथे नाकोडाची गाडी आहे. तर चला मित्रांनो, आपण आता म्हणजे दुपारी प्रसादालयामधून भक्त निवासकडे येत होतो. तिकडे बस आहेत ना अवघ्या म्हणजे दर 15 मिनिटांनी बस आहेत असं तिथे लिहिलेलं आहे. बट आम्हाला काय बस भेटली नाही म्हणून आम्ही चालतच येतो आहे. इकडे आता मध्ये कालच्यासारखंच आईस्क्रीमचे ते बेस झाला. मध्येच आईस्क्रीम खात बसलेलो. आईस्क्रीम फॉर्मा झाला आहे. बाकीचे लोक इथे आईस्क्रीम खात आहेत. या व्हिडिओबद्दल सांगायचं झालं तर आपण आज सकाळी 5 रुपयाची अवघ्या फक्त 5 रुपयाला ब्रेकफास्ट येते पुरी भाजी ती आपण टेस्ट केली. त्याच्यानंतर आपण दर्शन घेतलं. दर्शनासाठी बेस्ट डे म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार. शनिवार, रविवार आणि गुरुवार इथे तुम्ही जर गर्दी असेल ना म्हणजे खूप गर्दी असते. जर तुम्हाला दर्शन लवकर घ्यायचं असेल तर मोस्टली हे 3 दिवस टाळा. कारण आता आकाश मला सांगितलं की त्याने आय गेस तो 14 म्हणजे मकर संक्रांत 14 जानेवारी तो आलेला ना त्याला 3.5 का 4 तास लागलेले आहे. आज फक्त आमचं 50 मिनिटात दर्शन झालं आहे. त्यानंतर इकडे मार्केट पण आहे. मार्केटमध्ये खूप गोष्टी आहेत. सर्व म्हणजे आपल्याला जे घ्यायचे आहेत त्याला मी पण घेतले. मनुका वगैरे घेतले आहेत. मनुका, पेरू वगैरे सर्व घेतलं आहे. प्रसाद वगैरे वाटायचे सर्व गोष्टी तिथे भेटतात. आणि बाकी खूप साऱ्या गोष्टी आहेत तिकडे. फक्त तिकडे तुम्ही आला तर बार्गेनिंग करायला विसरू नका. आणि खूप सारी दुकाने फिरा. कारण काही ठिकाणी रेट 350 सांगतात तर तोच पुढे रेट 300 पुढे 250 असा रेट आहे. ते तर आहे. आता तर प्रसादालयामध्ये गेलो होतो. प्रसादालयामध्ये जेवण इतकं बाप होतं ना की फुल भारी वाटलं मला. पोट पण भरलं आणि 1 नंबर जेवण होतं. तर ही व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.